शेतकरी मित्रांनो नमस्कार. यशवंत गव्हाण ॲग्रोटेकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकायचं असं की नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती हा काय प्रकार आहे. म्हणजे ॲक्च्युली हे आपलंच खरं म्हणाल तर भारताचं मूळ हे आपण जिथून सुरुवात झाली शेतीची ही नैसर्गिक आणि सेंद्रिय मधूनच होते. पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपली थोडीशी गरज बदलली आणि त्या गरजेनुसार आपली शेती पद्धती बदलली आणि थोड्याशा दुष्परिणामांना आपण सामोरं गेलो. त्यावेळची गरज होती. जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्याकडची जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्येला पोहोचण्यासाठी तेवढं अन्नधान्य आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. म्हणून आपल्याला मग एकात्मिक शेती पद्धती, रासायनिक शेती पद्धती, सुधारित बियाण्याचा वापर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं भाग पडलं. आणि ते करता करता आपण एक दिशा किंवा एक मार्गी चालत राहिलो. म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा विचार आपण केलाच नाही आणि त्याचे परिणाम आपण बघतो की आपण सगळ्या गोष्टी हवामान बदल किंवा दुसऱ्या कशावर तर ढकलून देतो. तर प्रत्यक्षात तसं नाही. आपण शेती करताना आपण काय करत होतो, म्हणजे पूर्वी जुनीची मंडळी आहेत त्यांना माहित असेल की आपल्या आताची जी पिढी आहे तिने ऐकलं असेल की खेडी स्वयंपूर्ण होते. नेमकं काय होतं तर खेड्यातल्या कुठल्या व्यक्तीला पिशवी घेऊन तालुक्या ठिकाणी बाजारला काय आणायला, न्यायला किंवा द्यायला, ठीक आहे द्यायला जायचा तो, पण आणायला जात नव्हता. त्या सगळ्या गोष्टी त्या म्हणजे सामाजिक जी पद्धत होती आपल्याकडे, जी समाज रचना होती त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला गावामध्ये उपलब्ध व्हायच्या. माझ्याकडे जे काही पिकलं मी दुसऱ्याला देत, दुसऱ्याकडे काही एक्स्ट्रा ते माझ्याकडे, हे तिथल्या इथे फिरत होतं. आणि ज्यावेळेला हरित क्रांती झाली त्यावेळेला मात्र आपल्याला अन्नधान्य उत्पादन वाढवणं गरजेचं पडलं आणि तिथं आपण सुधारित बियाण्याचा वापर केला, त्यानंतर रासायनिक खताचा वापर केला, रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला. पडीक क्षेत्र साधारणपणे 30% आपण पिकाखाली आणलं. एका जमिनीमध्ये एक पिकी पद्धती आपण 2 पिकं, 3 पिकं, 4 पिकं एका वेळेला घ्यायला लागलो. म्हणजे सलग कंटिन्युअस क्रॉपिंग म्हणतो त्याला आपण किंवा रिले क्रॉपिंग म्हणतो, हे व्हायला लागलं. आपल्याला पाणी देण्याच्या सुधारित किंवा बऱ्याचशा पद्धती आल्या, इलेक्ट्रिक पंप आले आणि तिथं पाण्याचा उपसा सुद्धा वाढला. आणि सगळं करता करता आपलं जे निसर्ग चक्र आहे हे बदललं. आता सगळ्यात महत्वाचं झालं काय तर एक पिकी पद्धतीमुळे आपण प्रत्येक पिकाची जी आपली पारंपरिक पिकं होती, ती पौष्टिक तृणधान्य होती, कडधान्य होती, गळीत धान्य होती, सगळी आपण बाजूला सारली. आणि ह्याच्यामध्ये ज्या पिकामधून आपल्याला आर्थिकदृष्ट्या खूप चांगला फायदा मिळतो ती पिकं आपण घ्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस आला, मका हे पीक आलं, कोकणामध्ये सुधारित आणि संकरित भात आले, त्याच्याबरोबर जी पौष्टिक तृणधान्य सगळी बाजूला गेली. आणि ह्या ज्या जुन्या व्हरायटी म्हणजे आपण भूक भागवू शकलो पण सकसपणा मात्र आपल्या आहारामधून आपण घालवून गेला. कारण ही जुन्या ज्या जाती होत्या, प्रत्येक पिकाच्या जाती होत्या, ह्या सगळ्या पिकांच्या जाती केल्या तर साधारणपणे 1,00,000 जाती आपण नामशेष केलेल्या आहेत की ज्या पारंपरिक होत्या, की ज्याच्यामध्ये पौष्टिकता होती. हल्ली बघितलं तर माणसं मोठी दिसतात, तब्येत मोठी दिसतात, वजनदार दिसतात, पण ती सदृढ असतात असं नाही. कारण हे सदृढपणा आपल्या खाण्यामध्ये, जेवणामध्ये आपल्या नाहीये. त्यामुळं परत आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर आपण काय केलं की त्या ज्या जाती आल्या, नैसर्गिक शेतीची गरज काय, त्या ज्या जाती आल्या त्या रासायनिक खताला प्रचंड दाद देणाऱ्या, प्रतिसाद देणार होत्या. आपण ज्या प्रमाणात रासायनिक खतं देऊ, पाणी देऊ, त्या प्रमाणावर त्या उत्पन्न जास्त द्यायचे. आणि म्हणून आपण त्या उत्पादनाच्या हव्यासापोटी आपण वारंवार रासायनिक खतच देत राहिलो, वारंवार सुधारित बियाणं किंवा संकरित बियाणं वापरत गेलो. इथं आपला शेतकरी कुठं कसला तर आपली जी जुनी बियाणं ही आपण नामशेष, आणि दरवेळा आपल्याला कुठल्या तरी कंपनीवर किंवा कुठल्या तरी एखाद्या बियाण्या उत्पादकावर अवलंबून राहिलं. कारण आपल्याला बियाणं विकत आणल्याशिवाय आपण ती शेतीच पिकवत नव्हतो. सेम कंडिशन रासायनिक खता बाबतीत सुद्धा झाली की रासायनिक खताला ती दाद त्यामुळे आपण रासायनिक खतं वापरत गेलो आणि जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय घटक आपण टाळत गेलो. कारण हे पटकन, म्हणजे कुठलं खत वाईट असं नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट वाईट नाही, पण त्याचा अतिरेक झाला का ती व्यसन म्हणतो. म्हणजे माणसाला चहा सुद्धा आहे, ठीक आहे चहा प्या असं म्हणणार नाही, पण ते जर अतिरेक झालं तर ते व्यसन होतं. सेम कंडिशन आपण जमिनीला किंवा पिकाला व्यसन म्हणून लावलं. आणि ह्याचा परिणाम काय झाला, जमिनीचं प्रदूषण झालं. जमिनीमध्ये कोट्यावधी, एका ग्राममध्ये जे कोट्यावधी जीवजंतू आहेत हे आपण मारले. त्याच्यानंतर जमिनीमध्ये गांडूळ होती, ही सगळी संपवली. जमिनीमधला सगळ्यात, जमिनीचा आत्मा किंवा जमिनीचं सगळ्यात चांगलं उत्पादन कशामुळे मिळत असेल तर जमिनीवर असणारा सेंद्रिय कर्ब, जो साधारणपणे 0.7 ते 1% दरम्यान असेल. विचार केला तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये 0.3 ते 0.5 दरम्यान आलाय. अशा जमिनीमध्ये तुम्ही कितीही गोष्टी वापरल्या तर आपल्याला उत्पन्न मिळणार नाही. दुसरी गोष्ट आहे, खताच्या वापरामुळं किंवा कीटकनाशकाच्या वापरामुळं आशियामधला तुम्हाला
आवर्जून सांगेल की आशियामधला सगळ्यात मोठा कीटकनाशक किंवा कृषी रसायनाचा उत्पादक कोण असेल तर तो भारत आहे. म्हणजे एवढं उत्पादन होतं याचा अर्थ वापरलं जाते. म्हणजे उत्पादन का होतं तर आपण विकत घेतोय, वापरतोय म्हणून आपण सगळ्यात जास्त मोठा कृषी रसायनाचा उत्पादक झाला. आणि इथं झालं काय, आपण कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा रसायन म्हणून फवारतो, त्याला माहित नसतं हा उपयुक्त आहे का आपल्याला उपद्रव करणार आहे. सगळे आपण जैविक जी साखळी ही विस्कळीत केली, जैविक साखळी ही मोडीत काढली आणि आपल्याला जे पाहिजे ते करण्याच्या हव्यासापोटी आपण जे उपयुक्त जीवजंतू आहे, उपयुक्त कीटक आहेत, उपयुक्त बुरशी आहेत, उपयुक्त जीवाणू आहेत, गांडूळ आहेत, ही सगळी संपवली. आणि तिथं सुद्धा निसर्गामध्ये आपण प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप केला. शेवटी निसर्ग कधी तर त्याची स्वतःची जागा दाखवली. म्हणजे कधी बोललं जातं की निसर्गाच्या विरोधात जाऊन कधी करायचं नसतं. आणि हे जे मधला जो कालखंड होता हा ठीक आहे, त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्यांचं असं मत येईल की तुम्हीच हे सांगितलं, त्यावेळेची गरज होती. पण सांगताना, प्रत्येक गोष्ट सांगताना, एखाद्या पिकाची म्हणजे खताची मात्रा सांगताना पहिल्यांदा सेंद्रिय खत एवढं टनामध्ये सांगितलं जातं आणि रासायनिक खत मात्र सांगताना किलोमध्ये सांगितलं जातं. पण आपण हे किलोची क्विंटलमध्ये केली आणि सेंद्रिय खते मात्र आपण वापरायची सोडून दिली. त्यामुळं जमिनीचा असमतोल बिघडला, त्यानंतर बायोडायव्हर्सिटीमध्ये जैवविविधता सगळी बिघडली गेली आणि पाण्याचं प्रदूषण, म्हणजे काही रासायनिक खतं आहेत, कीटकनाशक आहेत, ती कालांतर म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या जमिनीमध्ये किंवा पिकामध्ये ते जे अवशेष साचून राहतात. आणि ह्याच्यामुळं धोधो पडणारा पाऊस आहे त्यामध्ये वापरलेली खतं असतील किंवा प्रमाणापेक्षा जास्त दिलेलं पाणी असेल त्यावेळेला वापरलेली खतं असतील, ही सगळी वाहून पाण्यामध्ये जातात. पाण्याचं प्रदूषण होतं. पाण्यामधले जे जीवजंतू आहेत, मासे किंवा इतर आहेत, हे सगळी संख्या कमी केली. आणि त्याच्याबरोबर जे पिण्यामध्ये जे पाणी येतं हे सुद्धा आपण दूषित पाणी वापरतोय. हवेचं प्रदूषण तर झालंच आहे. म्हणजे ह्याला अर्थ सगळं जे घडतं ह्याला सगळंच शेती हे कारण आहे असं नाही. म्हणजे काही लोकांचं मत असेल हे सगळं घडतंय, म्हणजे कॅन्सर आला, अजून काय हाय बीपी, लो बीपी, हे सगळं शेतीमुळे. अजिबात नाही. आपली जीवनशैली ही 90% कारणीभूत आहे. पण सगळ्यात महत्वाचं की आपण खातो काय, म्हणजे आपल्या आहार काय ह्यावर आपला विचार असतो आणि विचार काय ह्यावर आपला आचार असतो. त्यामुळं आपलं खाणं पौष्टिकता नाही शिवून गेली, तिथं आपलं सगळं गणित बिघडलं, जमिनीचं आरोग्य बिघडलं गेलं, जमीन नापीक होत गेल्या, जमीन कठीण झाल्या, जमिनीमध्ये जो मऊपणा होता, भुसभुशीतपणा होता, की पूर्वी सांगायला लोक जमिनीवर चालताना असं कापसाच्या गोळ्यावर किंवा असं मऊ कापडावर जसं पाय टाकल्यानंतर लागेल असे जमीन आपली सुपीक होती किंवा मऊ होती. हे का होते तर आपल्या जमिनीला सेंद्रिय कर्बच चांगला होता, जमीन कडक नव्हती. ह्या गोष्टी सगळ्या बिघडल्या गेल्यामुळं प्रत्येक वेळा आपल्याला दुसऱ्या गोष्टी. आणि झालं काय, इथं मग कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आज आपण वनवे जातो त्यामुळे कीड रोगाचा म्हणजे अशी कंडिशन झाली की तुम्ही कुठलंही कीटकनाशक वापरलं तर कीड जात नाही. कारण कीड ह्या कीटकनाशक किंवा कृषी रासायनिक खराब आहेत असं नाही. आपला अतिरेक वाढला, एखाद्या गोष्टीचा अतिरेक वाढला आणि ती सगळी सहनशील झाली. आणि सहनशील झाल्यामुळं आपल्या कुठल्याही कृषी रासायनिक, कारण ही जी पिकं आहेत ही पिकं सक्षम नसल्यामुळं, कारण सक्षम का होतील तर जमिनीला सेंद्रिय कर्ब हा सक्षम नाहीये, त्यामुळे पिकं सक्षम नाहीत, पिकं कणखर नाहीत. पिकाला आपण सुपीक किंवा पौष्टिक काही देत नाही आणि त्यामुळे पिकं सुद्धा आपल्याला पौष्टिक देत नाही. त्यामुळं वारंवार येणारे कीड आहेत. त्यानंतर जुन्या ज्या जाती होत्या ह्या जुन्या जाती आपापल्या वातावरणामध्ये तग धरणार होत्या. जी भाताची जात सिंधुदुर्गमध्ये होती किंवा जी ज्वारीची जात सोलापूरमध्ये होती किंवा जी कापसाची जात मराठवाड्यामध्ये होती ती आपण नामशेष केली. का तर उत्पन्न कमी आहे. पण ती जात जरी उत्पन्न कमी देत असली ती शाश्वत देत होती. किंवा इथली जी भाताची जात आहे, इथली नाचणीची जात आहे, ही शाश्वत उत्पन्न देत होती. किती पाऊस पडू द्या, कमी पडू द्या, जास्त पडू द्या, किती वातावरणामध्ये बदल, ती आपल्या वातावरणाला तग धरून राहत होती. म्हणून ती आपल्याला टिकवणं गरजेचं होतं. आता ठीक आहे, ज्या कमी झाल्या ज्या आहेत त्या तर टिकवून ठेवाव्या लागतील. आणि इथून पुढे आपल्याला नैसर्गिक शेती करताना काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी, नैसर्गिक शेतीची गरज काय हे महत्वाचं समजून घे. की परत आपल्याला एक आहे की नैसर्गिक शेती करताना आज 100% लगेच मी आज रासायनिक शेती करतोय आणि उद्यापासून 100% नैसर्गिकचा असं चालणार नाही. कारण तुमचं पिकाचं उत्पन्न घटणार आहे. कारण पिकाला जमिनीला जी लागलेली सवय आहे, पिकाचा बिघडलेला असमतोल, जमिनीचा बिघडलेला असमतोल आहे, हे आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित करायला लागणार. ह्याला आपल्याला 4-5 वर्ष घालवावी लागणार आहे. म्हणून नैसर्गिक शेती करताना आज तुम्ही रासायनिक किंवा एकात्मिक करत असाल तर लगेच दुसऱ्या इन्स्टंटला तर नैसर्गिक स्विच ऑफ होऊ नका, लगेच बदलू नका. तुम्ही टप्प्याटप्प्यानं नैसर्गिक शेती वळा. म्हणजे कृषी विभागाची एक PDNSM म्हणून योजना आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान किंवा नैसर्गिक शेती मिशन म्हणून ची योजना आहे. ती सुद्धा सांगताना शेतकऱ्याला आज सांगते की तुम्ही एका एकरामध्ये नैसर्गिक शेती करा. आता एका एकराला मी जर समजा नैसर्गिक शेती केली तर झालेलं नैसर्गिक उत्पादन म्हणजे लागला निविष्ट असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील ह्या मी
कसं करणार, वापरणार कुठं, आणि जरी माझं उत्पादन 100% नैसर्गिक असलं तुम्ही विकणार कुठं. मग ह्यासाठी आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तुम्ही शेतकरी गट स्थापन करणं, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणं, आणि त्यातून झालेलं उत्पन्न आपण नैसर्गिक लांब पाठवू शकतो, दूरच्या बाजारपेठेत पाठवू शकतो, किंवा त्याचं प्रमाणीकरण करून विकू शकतो, किंवा नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील निविष्ट आहे. आणखी काय की आपण परावलंबी का झालं, मगाशी मी बोललो की आपण शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या बाहेरून आणायला सुरुवात केली, प्रत्येकाला आपल्याला पैसे देण्याची गरज पडली, आणि इथं मात्र आपण परावलंबी होतो की अगोदर मगाशी बोललो अगोदरच्या काळामध्ये खेड्यातला कुठलाही व्यक्ती बाहेरून काहीच आणत नव्हता. अगदी अपवाद काहीतरी गोष्टी असतील, किरकोळ मीठ किंवा काही अपवाद एक हाताच्या बोटामधून एवढ्याच गोष्टी तो बाजारातून बाहेरून गावाच्या बाहेरून आणायचा. आज आपण शेतीसाठी सगळ्या गोष्टी बाहेरून आणतो. सेंद्रिय शेती असू दे किंवा नैसर्गिक शेती असू द्या, ही कधी परवडली, कधी सक्षम होईल, किंवा कधी तुम्हाला फायदेशीर, जर लागणारी प्रत्येक निविष्ट आहे, प्रत्येक गोष्ट आहे तुम्ही स्वतःच्या शेतावर किंवा स्वतःच्या एकत्र, म्हणजे जर तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल तुम्ही एकत्र कराल, एकत्र वापराल तर ती फायदेशीर. अन्यथा एकटा जर शेतकरी सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करायला गेला तर थोडीशी त्याला कसर होईल. सगळ्या गोष्टी त्याला त्याच्यामध्ये जे नैसर्गिक शेतीमध्ये जे घटक आहेत ते सगळे करायला त्याला जुळणार नाही, किंवा जरी केलं तरी ते विक्री करणं शक्य होणार नाही. त्यामुळं इथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं नैसर्गिक शेतीकडे आणि सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. अजून एक तुम्हाला आवडून सांगेन की तुम्ही नैसर्गिक शेती करायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच वेळा बाहेरचे विक्रेते किंवा इतर गोष्टी येतील की तुम्ही सेंद्रिय शेती करताय, नैसर्गिक करताय, आमचं हे उत्पादन आहे, हे तुम्ही वापरा, याच्यामध्ये खूप चांगला फायदा होईल, ह्याचं उत्पन्न वाढेल. जरी उत्पन्न वाढत असलं तरी नैसर्गिक शेतीमध्ये कुठली गोष्ट बाहेरून आणून वापरायची नाही, हे लक्षात घ्या. सेंद्रियमध्ये तुम्ही वापरू शकता, पण नैसर्गिक शेतीमध्ये किंवा नैसर्गिक घटकामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेताच्या बांधावर स्वतःच्या घरी किंवा तुमच्या गावामध्ये उत्पादन करायचे, त्याच वापरायचे, वाटून घ्यायचे, आणि तर तुमची नैसर्गिक शेती फायदेशीर होणार आहे. अन्यथा नैसर्गिक शेती ही फायदेची तोट्याची तुम्हाला दिसेल. त्यामुळं नैसर्गिक शेती वापरताना काय गरज आहे किंवा काय गरज काय हे पहिले समजून घ्या. पुढच्या भागामध्ये नैसर्गिक शेतीमध्ये काय करायचंय हे आपण माहीत करून घेऊया.